नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आज एक नवीन गाडी आलेली आहे आणि या गाडीमध्ये प्रॉब्लेम हा आहे की या गाडीची चाकं जॅम होत आहेत. तर चाकं जॅम होत आहेत का चेक केलं तर ह्या गाडीच्या ब्रेक चेंबरचे पुशरॉड बाहेर निघालेले आहेत. ब्रेक चेंबरचे पुशरॉड काय बाहेर निघतात, तर ज्यावेळेस ब्रेक पॅडल दाबतो त्यावेळेस. आता या स्थितीत आपण ब्रेक पॅडल दाबला नाही तरीसुद्धा ब्रेक पॅडलचे पुशरॉड हे बाहेर निघालेले आहेत. म्हणजे काय झालं, एकतर ब्रेक चेंबरमध्ये प्रॉब्लेम आहे, ब्रेक अडकून राहतोय, किंवा एकतर ब्रेक चेंबरमधून हवा कंटिन्यू येते ब्रेक चेंबरला. ब्रेक चेंबरचा हवेचा पाईप आपण काढून बघू. बघा, ब्रेक चेंबरचा हवेचा पाईप लूज केला तरी ब्रेक चेंबरचे पुशरॉड आत गेलेले आहेत. म्हणजेच ब्रेक चेंबरमध्ये हवा कंटिन्यू येते. तर ही हवा कुठून येते, तर ड्युएल ब्रेक वॉलमधून. ड्युएल ब्रेक वॉल कुठं असतो, तर ब्रेक पॅडलच्या खाली. आता हे ड्युएल ब्रेक वॉलला आपण काढतोय, त्याचे पाईप काढलेले आहेत. तर त्याचे पाईप काढल्यानंतर तरीसुद्धा आपल्याला हवा त्याच्यातून कंटिन्यू आलेली जाणवतोय. मग आता आपण चेक केलं तर आता आपल्याला असं जाणवतं की ह्या ड्युएल ब्रेक वॉलमध्ये प्रॉब्लेम आहे. आता आपण हा ड्युएल ब्रेक वॉल काढणार आहे आणि याचं किट बदलायचं होतं, पण आपल्याकडे दुसरा असल्यामुळे आपण काय करणार आहे, दुसरा ब्रेक वॉल बसवतोय. आता दुसरा ड्युएल ब्रेक वॉल बसवलेला आहे आपण. दुसरा ड्युएल ब्रेक वॉल बसवल्यानंतर ब्रेक पॅडल दाबून बघितला तर ह्या पाईपमधून हवा यायला पाहिजे. बघा, आता ब्रेक पॅडल दाबा, हे दाब रे ब्रेक पॅडल. हा ब्रेक पॅडल दाबल्यानंतर बघा, हे बघा बोटाला हवा जाणवते. आता ब्रेक पॅडलमधून हवा येते. ब्रेक चेंबर फिट केल्यानंतर ब्रेक दाबला, ब्रेक बाहेर येतोय, पुशरॉड सोडला, आत जातोय. ब्रेक पॅडल दाबला की बाहेर आला, ब्रेक पॅडल सोड, आत गेला. बघा, अशा तऱ्हेने हा ड्युएल ब्रेक वॉलमध्ये प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे कंटिन्यू हवा पाईपमधून ब्रेक चेंबरला येत होती आणि कंटिन्यू हवा